सूरज, आपण जर बघितलं तर राज ठाकरेंचा पिंड असा राहिला की जेव्हापासून मनसेची स्थापना झाली आहे तेव्हापासून त्यांनी कधी कुठली युती केलेली नाहीये। नेहमी त्यांनी बाहेरून पाठिंबा दिलाय, जाहीर पाठिंबा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं पण आहे। मात्र अशात आता पहिल्यांदा जर ते युती करतायत आणि पुन्हा आपल्या बंधूंसोबतच पुन्हा शिवसेनेसोबत जातायत, ठाकरे दोन्ही ब्रँड एकत्र येतायत, तर अशावेळी फक्त जागा वाटपाचं गणित नाही तर इतरही वैचारिक गोष्टी असतील किंवा जे काही हेवेदावे गेल्या 19 वर्षांमध्ये झाले ज्यामुळे दुरावा निर्माण झाला होता ते सुद्धा तपासून पाहिलं जातंय का? निश्चितच जे हेवेदावे कार्यकर्त्यांमध्ये होते ते कुठेतरी दोन्हीही बंधू जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना सूचना करू शकतात की जे हेवेदावे आहेत ते जर आता बाजूला ठेवा, कारण जर का मुंबई महापालिका जिंकायची असेल, मुंबई वाचवायची असेल किंवा जिंकायची असेल तर आपल्याला हे जे हेवेदावे आहेत आपापसामधले ते बाजूला ठेवत असतील। कुठेतरी हे दोन्ही बंधूंना जर का पाहायला गेलं तर दोन्ही बंधूंना ही गोष्ट समजलेली असावी की जर का महापालिका आपल्या हातामधून गेली तर मग खरंच खूप अडचणीचं ठरू शकतं। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ठाकरे ब्रँड, मुंबईमध्ये तो ठाकरे ब्रँड आहे, तो जर का टिकवायचा असेल तर आपल्याला सगळे हेवेदावे सोडून एकत्र यावं लागेल, एकत्र लढावं लागेल। त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या दोन्ही बंधूंना कदाचित समजलेल्या असतील आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सर्व महाराष्ट्र जो आहे तो पाहतोय आणि म्हणून ही युती जी आहे एक नवा महाराष्ट्रामध्ये ही नवी युती होऊ शकते। अर्थात सूरज, तुम्ही आता ठाकरे ब्रँड संदर्भात बोललात। खरं तर दोन्ही ठाकरे एकत्र येणं आणि तो एक ठाकरे ब्रँड होणं, आता फडणवीसांनी या काही दिवसा अगोदरच टीका केली होती की ठाकरे ब्रँड हा बाळासाहेब ठाकरेंचा होता, तुमचा नव्हे, आणि त्यावरती उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं होतं। मी पुन्हा तुमच्याकडे येते, मात्र तुर्तास आपण पाहतोय राज ठाकरे बोलतायत। एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आमच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय। राज ठाकरे माध्यमांशी बोलतायत। दृश्य आपण पाहिले सध्या राज ठाकरे सध्या त्यांच्या गाडीमध्ये होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी काही संवाद साधलेला आहे। थोड्या वेळात ते या भेटीगाठींसंदर्भात स्पष्टता देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।